नमस्कार वायटी परिवार, मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 7 जानेवारी 2024 रविवार आहे आज, आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आपण सोडा आणि ओवा न घालता छान अशी खमंग गरमागरम मस्त चमचमीत झणझणीत अशी ही स्पॉन्जी पुदिना भजी करणार आहोत। आता ही स्पॉन्जी पुदिना भजी करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगते। चण्याचं पीठ लागणार आहे, तसेच चॉप केलेला कांदा, हळद, मीठ, कोथिंबीर, लाल तिखट, तसेच ओव्याऐवजी आपण ह्याच्यामध्ये ॲरोगॉन फ्लेक्स ह्याच्यामध्ये आपण ॲड केलेले आहेत। तसेच पुदिन्याचं पाणी। आता हे पुदिन्याचं पाणी कसं तयार करायचं ते मी तुम्हाला सांगते। पुदिना घ्यायचा, कोथिंबीर घ्यायची, हळद घ्यायची, सॉल्ट घ्यायचं, तसेच हिरवी मिरची, अद्रक, लसूण हे सर्व एकत्र करून असं हे पुदिन्याचं पाणी तयार करायचं आहे। आणि हे पुदिन्याचं पाणी ह्या पिठामध्ये ॲड करायचं आहे आणि छानसं असं हे पुदिना भजीचं बॅटर आपण असं हे तयार करायचं आहे। तसेच आता सोडा आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार नाही आहोत पहा, म्हणजे काही न पहा सोडा खाल्ल्याने त्रास होतो। तर सोड्याऐवजी आपण कडकडीत 1 टेबलस्पून छान असं हे गरम तेल ह्या भजीमध्ये ॲड करून छान असं बॅटर एकजीव करून घेतलेलं आहे। आणि हे बॅटर 10 मिनटं रेस्ट होऊन दिल्याच्या नंतर छान कडकडीत असे तेलामध्ये ही भजी छान अशी तळून घेतलेली आहे पहा। आता ही भजी छान अशी तळून घेतल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे ही भजी, आणि ह्याच तेलामध्ये भावनगरी मिरचीसुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे। भावनगरी मिरची आणि टॅमॅटो केचपसोबत ही छान अशी सोडा आणि ओवा न घातलेली छान मस्त चमचमीत गरमागरम मस्त चमचमीत झणझणीत अशी ही स्पॉन्जी पुदिना भजी आपण सर्व करायची आहे। तर गाईज, कशी वाटली तुम्हाला आजची ही सोडा आणि ओवा न घालता बनवलेली छान अशी ही गरमागरम मस्त चमचमीत झणझणीत अशी ही पुदिना भजी? आवडली का तुम्हा सर्वांना? मला कमेंटमध्ये नक्की कळवा। मला कमेंटमध्ये कळवण्याआधी नक्की घरी पण तुम्ही ट्राय करून पहा ही गरमागरम छान अशी ही सोडा आणि ओवा न घालता स्पॉन्जी अशी ही पुदिना भजी नक्की घरी पण तुम्ही ट्राय करा। तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या, आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की आज आपण ही सोडा आणि ओवा न घालता बनवलेली स्पॉन्जी अशी पुदिना भजी तुम्हाला कशी वाटली ते। अशाच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायची असतील आणि त्यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। हॅव अ गुड डे।